नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त आहात ना? मस्त असायलाच पाहिजे. आज आपण आलो आहे कार्पेट शॅम्पिंगच्या रिगार्डिंग सगळी डिटेल्स द्यायला तुम्हाला. आपण जे कार्पेट शॅम्पिंगची जॉब करतो त्याच्या अगेन्स्ट आहे हे. ह्या ज्या तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये पाहत आहे त्या मशिनरीज आहेत. वॅक्यूम मशीन, एक्सपॅक्टर मशीन, सिंगल डिस्क मशीन, जेट वॅक्यूमिंग, ऑदर क्लिनिंग मटेरियल, हे सगळं जे आहे ना, जे कार्पेट शॅम्पिंगसाठी जे जरूरी आहे त्याशिवाय एक परफेक्ट कार्पेट शॅम्पिंग होऊ शकत नाही असं बोलतात. तर ते हे मटेरियल आणि आपण हे यूज प्रत्येक लोकेशनला करतो. ज्या ठिकाणी कार्पेट शॅम्पिंगचं जॉब असेल तर त्या लोकेशनला ह्या प्रोसेस वाईज आपण काम करतो. फर्स्ट स्टेज आहे ड्राय वॅक्यूमिंग. स्टार्ट केली आपण आता. ही सेकंड प्रोसेस आहे. हा ब्रश आहे एक प्रकार. ह्या ब्रश मारल्याचा बेनिफिट हे आहे की त्याच्यामध्ये जास्त जे डस्ट असेल त्या लोकेशनला हे मारलं जातं. त्याने काय होतं, डस्ट ही थोडीशी लूज होऊन जाते. मग त्यानंतर आपण एक थर्ड स्टेज करतो, ही ड्राय वॅक्यूम. ही थर्ड स्टेज आहे. हिला परत आपण ड्राय वॅक्यूम मारतो, कारण की ड्राय वॅक्यूम मारायचं रिझन असं आहे की आपण ब्रश मारल्यातून जी डस्ट लूज होते ती मशीन पिकअप करते. म्हणून आपण परत सेकंड टाईम परत एक ड्राय वॅक्यूमिंग करतो. जास्त करून हे फुटफॉलचं एरिया आहे त्या एरियामध्ये केलं जातं. इथून आपली कार्पेट शॅम्पिंग स्टार्ट झाली. आपण मशीनला कनेक्ट पम्प जनरेटर केलं. पम्प जनरेटरचं बेनिफिट हे आहे की कार्पेट लगेच ड्राय होते. ड्राय होण्यामध्ये याला जास्त वेळ घेत नाही, त्यामुळे आपण पम्प जनरेटर कनेक्ट केलं मशीनला. कार्पेट शॅम्पिंग झाल्याच्या नंतर आपण वेट वॅक्यूमिंग करतो. पण त्यामध्ये माझ्याकडे प्लसमध्ये असं एक मशीन आहे, ती एक्सपॅक्टर मशीन. ती क्लीन पाणी कार्पेटवरचे सोडते, त्यानंतर परत ते पिकअप करते. आपण याचा बेनिफिट ही आहे की ब्रश मारल्याच्या नंतर जी लूज डस्ट होते ती सगळी पिकअप करते. म्हणून आपण ती एक्सपॅक्टर मशीन यूज करतो. हे आहे वेट शॅम्पिंग. वेट शॅम्पिंग करण्याचं करण्याचं रिझन म्हणजे हे आहे फुटफॉलचा जो पॅसेज आहे, वॉशरूमच्या साईडचं, कॅफेटेरियाच्या साईडचा जो पॅसेज असतो त्या ठिकाणी एकच पर्याय असतो, वेट शॅम्पिंग करणं. आणि वन टाईममध्ये ते होत नाही, 2 ते 3 टाईम ते करावं लागतं. इथून आपली स्टार्ट होते परत वेट वॅक्यूमिंग. वेट वॅक्यूमिंग आता फुटफॉलच्या एरियामध्ये जास्त प्रमाणात पाणी सोडल्याने थोडंसं मॅक्सिमम जास्त प्रमाणात कार्पेटवरती पाणी होतं, म्हणून डबल वॅक्यूमिंग करायला आहे. पण आपल्या वॅक्यूमचं सक्शनच असं इंडस्ट्रियल वॅक्यूम असल्यामुळे त्याचं सक्शनच तेवढ्या प्रमाणात आहे. तुम्हाला इफेक्ट पण इथं क्लिअरली दिसते, तुम्ही पाहू शकता.